कोणत्या राज्याने सीमा पर्यटन उपक्रमाची सुरुवात केली आहे? हिमाचल प्रदेश राज्याने सीमा पर्यटन उपक्रमाची सुरुवात केली आहे. 16व्या वित्त आयोगाच्या अर्धवेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 16व्या वित्त आयोगाच्या अर्धवेळ सदस्यपदी टी. रविशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वित्त आयोगाची तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? वित्त आयोगाची तरतूद राज्यघटनेच्या 280व्या कलमात आहे. कोणत्या विधानसभेने नॅशनल ई-विधान ॲप्लिकेशन सुरू केले आहे? पुदुच्चेरी विधानसभेने नॅशनल ई-विधान ॲप्लिकेशन सुरू केले आहे. फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी शैलेश सी मेहता यांची निवड झाली आहे. कोणत्या राज्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2025 अंतर्गत सुवर्णपदक देण्यात आले आहे? महाराष्ट्र राज्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2025 अंतर्गत सुवर्णपदक देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2025 अंतर्गत सुवर्णपदक देण्यात आले आहे? महाराष्ट्र राज्यातील धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2025 अंतर्गत सुवर्णपदक देण्यात आले आहे. 28वी नॅशनल ई-गव्हर्नन्स परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली आहे? 28वी नॅशनल ई-गव्हर्नन्स परिषद 2025 विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आली आहे. कोणत्या राज्यात 800 वर्ष जुने पांड्य काळातील शिवमंदिर सापडले आहे? तामिळनाडू राज्यात 800 वर्ष जुने पांड्य काळातील शिवमंदिर सापडले आहे. कोणत्या भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराचा ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाला आहे? MS धोनी या भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराचा ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाला आहे.